नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। दीघा क्षेत्र के भारतीय जनता पार्टी के दबंग पूर्व नगर सेवक नवीन गवते फिर एक और बार विवादों में फंसे हैं। नवीन गवते पर जालसाजी, धोखाधड़ी और फर्जी दस्तावेज तैयार कर 3 घरों को हड़पने का आरोप लगाते हुए घर मालिक अभंग शिंदे ने भारतीय जनता पार्टी के पूर्व नगर सेवक नवीन गवते और उनके साथी सागर भंडारे के खिलाफ रबाले MIDC पुलिस थाने में FIR दर्ज करवाया है। बता दें कि ये वही नवीन गवते हैं जिनके ऊपर दीघा में अवैध इमारत के निर्माण प्रकरण में नाम सामने आया था, मगर इस बार धोखाधड़ी कर 3 घर हड़पने का आरोप लगाते हुए अभंग शिंदे ने कहा कि दीघा के टोरो अपार्टमेंट में उन्होंने नवीन गवते के माध्यम से बिल्डर से 19 लाख रुपए देकर 3 फ्लैट 505, 509 और 601 फ्लैट खरीदा था, मगर उनके पांव के नीचे की जमीन तब खिसक गई जब उन्होंने पाया कि अक्टूबर में उनके साथ जालसाजी हुई और झूठे दस्तावेज में उनके ही नाम के फर्जी हस्ताक्षर कर उनके तीनों ही फ्लैट नवीन गवते के करीबी सागर भंडारे को बेच दिए गए। जिसके बाद अभंग शिंदे ने नवीन गवते और उनके साथी सागर भंडारे के खिलाफ IPC की धारा 504, 471, 468, 467, 420 और 34 के तहत मामला दर्ज किया है। मी जे गुन्हा दाखल केला आहे आणि 2015चं प्रकरण आहे आणि मी माजी नगरसेवक दिघ्याचे नवीन मोरेश्वर गवते व त्यांचाच साथीदार असलेला सागर सुरी भंडारे यांच्या नावामध्ये MIDC राबाळे चौकीमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। प्रकरण काय आहे, टावर अपार्टमेंटमध्ये माझे जे स्वतःचे फ्लॅट आहेत माझ्या मालकीचे, त्याचं मीच एकमेव मालक आहे। बिल्डिंग तयार झाल्यानंतर तर ते 505, 509, 601 हे नवीन मोरेश्वर गवतेंनी त्या सागर भंडारेला पाठीशी घेऊन माझे 3 फ्लॅट ह्या 2020मध्ये त्यांनी ट्रान्सफर करून घेतले। खरा मालक मी आहे आणि मी माझे फ्लॅट मी दुसऱ्याला कशाला विकू? आणि नवीन गवतेंनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सागर भंडारे हाताशी घेऊन। त्याच्यामध्ये मी MIDCमध्ये काल गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये 34 आहे, 420 आहे, 468 आहे, 467 आहे, 478 आहे, 1 आहे आणि 504च्या हिसाबाने मी गुन्हा दाखल केलेला आहे। आणि माझे जे मेन मालक मी आहे ते फ्लॅट मला भेटायला पाहिजेत। आणि जे बिल्डरनी माझे 3 फ्लॅटचे बनवलेले आहेत त्याच्या माझ्याकडे पेपर आहेत की बिल्डरनी मला लिहून दिलेले आहेत की माझ्याकडे ते नोटरी आहेत की हे 3 फ्लॅट अभंग शिंदेचे आहेत। तर माझे जर हे 3 फ्लॅट आहेत तर ह्याने ऑक्टोबरमध्ये कसं काय सागर भंडारेच्या नवीन गवतेंनी त्याच्या नावावर करून टाकले? अभंग शिंदे ने कथित आरोपी भारतीय जनता पार्टी के पूर्व नगर सेवक नवीन गवते और सागर भंडारे के रिश्तों का खुलासा करते हुए कहा कि एक ही बिल्डिंग में रहने वाला सागर बरसों से नवीन गवते के साथ ही काम करता आ रहा है और अभी भी वह नवीन गवते की वाइन शॉप में कार्यरत है। सागर आणि नवीन गवते में रिलेशन हे आहे की ज्या बिल्डिंगमध्ये नवीन गवते राहतात त्याच बिल्डिंगमध्ये सागर भंडारी पण 3ऱ्या माळ्यावर राहतो। त्यांचे आता लहानपणापासून त्यांचे संबंध आहेत 20-25 वर्षापासून। ते लहानाचा मोठा त्यांच्याकडे झाला आहे। आज पण तुम्ही जाऊन बघू शकता ऐरोलीमध्ये बंटी वाईन शॉपमध्ये तो त्यांच्याकडे कामाला आहे आणि ह्याच्यामध्ये 100% नवीन गवतेंच्याच माध्यमातून ह्यांनी सागरला सांगितलं की असं आपल्याला करायचं आहे। अभंग शिंदे ने सनसनीखेज आरोप लगाते हुए कहा कि जब उन्हें पता चला कि उनके घर के MSEB का बिल उनके नहीं बल्कि किसी सागर भंडारी के नाम से आ रहा है, तब उन्हें इस बात का अंदेशा हुआ कि नवीन गवते ने ही उनके साथ धोखाधड़ी कर घर हड़पने के लिए ये षड्यंत्र रचा। ट्रान्सपरंटनी काय केलं की माझे नावाचे चुकीचे सेल डेट बनवून फेसबुकवरून फोटो घेऊन माझ्या नावाचे लाईट बिल हे लोकांनी सागर भंडारेच्या नावाने लाईट बिल करून घेतलं। लॉकडाऊन कोणाचे लाईट बिल येत नव्हते। ऑक्टोबरमध्ये जेव्हा मी बिल्डिंगमध्ये गेलो की बॉक्समध्ये बघितलं की माझ्या नावाचे बिल येत नाही, तर मी बिल बघितलं तर माझ्या नावाचं बिल नसून ते सागर भंडारेच्या नावाने आहे। तेव्हा मी ह्या प्रकरण मला उघड झालं की ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन गवतेंनी मोठा हात गेम खेळलेला आहे। याच्यामध्ये मला डाऊट आला। मग त्याच्यानंतर मी MSEBला जाऊन MSEBला जाब विचारला
की माझ्या नावाचे लाईट बिल आहे तुम्ही ते सागर भंडारेच्या नावावर कसं ट्रान्सफर केलं. तर त्यांनी सांगितलं की सागर भंडारे जो आहे त्यांनी तुमचे सेल डीड दिलेलं आहे असं सांगितलं आहे. आणि सेल डीड सगळे खोटे आहेत, सगळे सह्या खोटे आहेत आणि फेसबुक माझे फोटो घेऊन त्यांनी ते सेल डीड बनवलेले आहे. अभंग शिंदे ने कहा कि उन्होंने नवीन गवते के माध्यम से बिल्डर से ये घर खरीदे थे, इसलिए वह गवते ही थे जिन्हें उनके प्रॉपर्टी की पूरी जानकारी थी. नवीन गवतेचा हात काय त्यामध्ये सांगतो, कारण अमोल पवार म्हणून जो बिल्डर आहे, दुसरा जो पाटील म्हणून बिल्डर आहे, हे ते त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांच्यावर उठणं बसणं आहे. आणि 2015पासून त्यांचे आता ते स्थानिक नगरसेवक असल्यामुळे त्यांचे सगळ्या बिल्डरवर त्यांचे संबंध आहेत. आणि त्याचे संबंध असल्यामुळे मी नवीन गवतेच्या थ्रू ते फ्लॅट घेतलेले आहेत असं आहे ते. मग ते मेन व्यक्ती तेच आहेत ना. माझ्या मित्र अमोल पवार ओळखत नव्हतो किंवा ते पाटील बिल्डर त्यांना ओळखत नव्हतं. ह्यांच्या थ्रू हा सगळा मोठा व्यवहार झालेला आहे. 19 लाख रुपये माझ्या ह्याच्यामध्ये एक 1 BHK आहे आणि दुसरे 1 RK 19 लाख रुपये दिले. 1 BHK 7 लाख रुपये दिले, 1 RKचे 6 लाख रुपये कॅशमध्ये आम्ही 2015पासून दिलेले आहेत. बता दें कि अब इस मामले की तफ्तीश रबाले MIDC के पुलिस अधिकारी कर रहे हैं. ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.